हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि स्पेशल तलाठी भरतीसाठी सामान्य ज्ञानावर आधारित बनवलेला हा माझा 14वा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 13 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या, निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तसेच सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा इतिहास, स्पर्धा परीक्षा भूगोल, त्यानंतर राज्यघटना ही 3 पुस्तकं तुम्ही विकत घ्या. निश्चितच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हाला ही 3 पुस्तकं विकत घ्यायची असतील तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जे प्रश्न घेत आहे ते सर्व प्रश्न वित्त विभागामार्फत कनिष्ठ लिपिक या पदासाठी 8 मार्च 2019 रोजी दुपारी 2:30 वाजता जो पेपर झाला होता त्या पेपरमध्ये आलेलेच प्रश्न घेत आहे आणि महापरीक्षेनंच हा पेपर घेतला होता. चला तर मग या व्हिडिओमधला पहिला प्रश्न पाहूयात आपण. तर पहिला प्रश्न आहे, भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव हे विजय गोखले हे आहेत. बी त्याचं उत्तर आहे, विजय गोखले. भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले आहेत. शिवाजी महाराजांच्या सत्तेदरम्यान डॅश डॅश हे मराठा समाजाचे मराठा साम्राज्याचे वित्त आणि सामान्य प्रशासन हाताळणारे अत्यंत महत्त्वाचे मंत्री होते. तर याचं उत्तर येते पेशवा, की शिवाजी महाराजांच्या सत्तेदरम्यान पेशवा हे मराठा साम्राज्याचे वित्त आणि सामान्य प्रशासन हाताळणारे अत्यंत महत्त्वाचे मंत्री होते. उत्तर आहे त्याचं पेशवा. डी हे त्याचं उत्तर आहे. भारतीय खनिज विद्यापीठ पाहिजे ते आता IITचा दर्जा दिलेला आहे. ही डॅश डॅश येथे स्थित आहे. तर त्याचं उत्तर येते धनबाद, की भारतीय खनिज विद्यापीठ धनबाद या ठिकाणी स्थित आहे. आणि तुम्ही इतरही पेपर सोडवताना मराठीमध्ये जर काही प्रॉब्लेम वाटला तर इंग्लिशमधला प्रश्न वाचायचा, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमचा. तर याचं उत्तर येते धनबाद. खालीलपैकी कोणते एक नैसर्गिक लोहचुंबक आहे? तर लोडस्टोन हे नैसर्गिक लोहचुंबक आहे. लोडस्टोन हे नैसर्गिक लोहचुंबक आहे. आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन हा 4 मेला साजरा केला जातो. डी त्याचं उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन हा 4 मे या दिवशी साजरा केला जातो. डोळ्यामध्ये पडद्यामध्ये प्रतिमेचा ठसा डॅश डॅश उमटतो. तर डोळ्यामधील पडद्यामध्ये प्रतिमेचा ठसा 1 सेकंदाच्या 116व्या भागापुरता उमटतो. डोळ्यामधील पडद्यामध्ये प्रतिमेचा ठसा 1 सेकंदाच्या 116व्या भागापुरता उमटतो. ए त्याचं उत्तर आहे. जानेवारी 2019 मध्ये गुजरातने जिवंत गुजरात, त्यालाच आपण व्हायब्रंट गुजरात समिट असं म्हणतो, तर जिवंत गुजरात शिखर बैठकीचे किंवा समिटचे डॅश डॅश संस्करण आयोजित केले होते. तर याचं उत्तर येते 9वे, की व्हायब्रंट गुजरात हे 9वं समिट होतं 2019 मध्ये झालेलं. भारतामधील सर्वात मोठे आणि जुने स्मारक खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर भारतातील सर्वात मोठे आणि जुने स्मारक हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे. भारतामधील सर्वात मोठे आणि जुने स्मारक पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे. IMFची मुख्य अर्थशास्त्रज्ञ कोणती पहिली महिला बनली? तर IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, त्याचं उत्तर येते गीता गोपीनाथ. डी हे त्याचं उत्तर आहे. IMFची मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ ही पहिली महिला बनली. डॅश डॅश वर्षामध्ये दी ग्लोरी ऑफ आलापल्लीला स्थायी संरक्षित प्लॉट म्हणून स्थापित केले गेले. तर याचं उत्तर येते 1953 वर्षामध्ये दी ग्लोरी ऑफ आलापल्लीला स्थायी संरक्षित प्लॉट म्हणून स्थापित केले गेले. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यामधील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यामधील सर्वात मोठा तालुका करमाळा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका करमाळा आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश डोंगर रांगांवर स्थित आहे. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा
सातपुडा डोंगर रांगांवर स्थित आहे आणि मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे आणि डोंगर रांगेचं नाव आहे सातपुडा पर्वतरांग किंवा डोंगर रांग. तर याची माहिती विठ्ठल जोशी सरांच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. कोल्हापूरमधील खिद्रापूर मंदिर 18व्या आणि 13व्या शतकामध्ये डॅश डॅशद्वारे बांधले गेले. तर कोल्हापूरमधील खिद्रापूर मंदिर 18व्या आणि 13व्या शतकामध्ये शिलाहारद्वारे बांधले गेले. शिलाहार त्याचं उत्तर आहे. शिलाहार हे एक राजघराणं होतं. संयुक्त राष्ट्राच्या द लॉ ऑफ दी परिषदेद्वारे परिभाषित विशेष आर्थिक क्षेत्र EEZ तटवर्ती राज्याच्या किनाऱ्यापासून अधिकतम किती नॉटिकल किंवा नाविक मैलापर्यंत विस्तारित असते? तर याचं उत्तर येते 200 नॉटिकल मैल किंवा 200 नाविक मैलापर्यंत विस्तारित असते. सी त्याचं उत्तर आहे 200. भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीत समाविष्ट असलेला पक्षांतर बंदी कायदा या वर्षामध्ये समाविष्ट केला गेला. तर भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीत समाविष्ट असलेला पक्षांतर बंदी कायदा हा 1985 साली समाविष्ट केला गेला. 1985 साली पक्षांतर बंदी कायदा झाला. त्यावेळेला राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान होते आणि असाही प्रश्न आलेला आहे की पक्षांतर बंदी कायदा कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? तर राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदी कायदा समाविष्ट केलेला आहे. वर्ष आहे 1985 आणि पंतप्रधान पण विचारलेले आहेत, तर राजीव गांधी हे त्यावेळी पंतप्रधान होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे मूलभूत तत्त्व जे शरणार्थ्यांना किंवा आश्रय शोधकांना ज्या देशामध्ये त्यांची छळवणूक होते त्या देशात घालवून देण्यास किंवा परत पाठवण्यास देशांना मनाई करते ते म्हणजे नॉन रिफॉल्मेंटचा सिद्धांत असं त्याला म्हणतात. आता जो भारतामध्ये रोहिंग्या आलेले आहेत म्यानमारमधून आणि रोहिंग्या हे मूळचे बांगलादेशाचे आहेत, त्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला असावा, कारण सध्या तो इश्यू फार गाजत आहे रोहिंग्यांचा. तर आंतरराष्ट्रीय कायद्याचे मूलभूत तत्त्व जे शरणार्थ्यांना किंवा आश्रय शोधकांना ज्या देशामध्ये त्यांची छळवणूक होते त्या देशात घालवून देण्यास किंवा परत पाठवण्यास देशांना मनाई करते ते म्हणजे नॉन रिफॉर्मेंटचा सिद्धांत. बी हे त्याचं उत्तर आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष MC शेटलवाड हे होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष MC शेटलवाड हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, चेन्नईमध्ये नुकतेच 28 जानेवारी 2017 रोजी कामराजर बंदरापाशी 2 व्यापारी जहाजे एकमेकांना धडकली आणि तिथल्या सागरी जीवनाची अपरिमित हानी झाली. हे डॅश डॅशमुळे घडले. तर जहाजांमधील जी तेलगळती झाली त्या तेलगळतीमुळे तेथील सागरामधील जीवनाची अपरिमित हानी झाली. आता याच्यावर दुसरा एक प्रश्न येऊ शकतो की कामराजर बंदर कुठे आहे? तर कामराजर बंदर हे चेन्नई जवळ आहे आणि राज्याचं नाव विचारलं तर तमिळनाडू आणि जर सागराचं नाव विचारलं तर बंगालच्या उपसागरामध्ये आहे. तर असे वेगवेगळे प्रश्न याच्यावर येऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त कर्तीला ठुमरीची राणी म्हणून ओळखले जाते? तर ठुमरीची राणी म्हणून गिरिजा देवी यांना ओळखले जाते. डी हे त्याचं उत्तर आहे की गिरिजा देवी या पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त कर्तीला ठुमरीची राणी असे म्हणतात. संसदेचे सदस्य संसद भवनामध्ये स्वतःचे विचार खालीलपैकी कोणत्या भाषेत व्यक्त करू शकतात? तर ते हिंदी भाषेमध्ये व्यक्त करू शकतात, इंग्लिश भाषेमध्ये व्यक्त करू शकतात आणि स्वतःच्या मातृभाषेमध्ये सुद्धा व्यक्त करू शकतात. मग याचं उत्तर येते डी, इंग्रजी, हिंदी किंवा मातृभाषा यापैकी कोणत्या एका भाषेमध्ये संसदेचे सदस्य संसदेमध्ये स्वतःचं मत व्यक्त करू शकतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ असीम चॅटर्जी यांनी कोणत्या क्षेत्रात योगदान दिले आहे? तर सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ असीम चॅटर्जी यांनी नैसर्गिक उत्पादनांचे रसायनशास्त्र या क्षेत्रामध्ये योगदान दिले आहे. सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ असीम चॅटर्जी यांनी नैसर्गिक उत्पादनांचे रसायनशास्त्र या क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, IMBEX हे भारत व डॅश डॅश यांच्यामधील द्विपक्षीय सैन्य संचलन आहे. तर याचं उत्तर येते म्यानमार. भारत व म्यानमार या देशांमधील ते द्विपक्षीय संचलन आहे IMBEX हे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश वर्षामध्ये पन्हाळा हा किल्ला ब्रिटिशांच्या ट्रायम्फच्या नियंत्रणाखाली आला. तर 1844 या वर्षामध्ये पन्हाळा हा किल्ला ब्रिटिशांच्या ट्रायम्फच्या नियंत्रणाखाली आला. आणि पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ते थंड हवेचं ठिकाण आहे. तर 1844 या वर्षामध्ये पन्हाळा हा किल्ला ब्रिटिशांच्या ट्रायम्फच्या नियंत्रणाखाली आला. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये परिपूर्ण पदवी कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली संस्था कोणती? त्याचं उत्तर येते IIT हैदराबाद. ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कॉम्प्युटरमध्ये वापरली जाते किंवा रोबोटमध्ये वापरली जाते. आणि तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये परिपूर्ण पदवी कार्यक्रम सुरू करणारी पहिली संस्था IIT हैदराबाद आहे. व्हाईट वॉश हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर व्हाईट वॉश हा शब्द क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. व्हाईट वॉश हा शब्द क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. समजा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामना झाला. भारताने जर म्हणजे त्या सिरीजमध्ये जर 5 सामने होणार असतील आणि भारताने 5ला 5ही सामने जिंकले तर भारताने ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश दिला असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या सिरीजमधील सर्वच्या सर्व सामने जर एकाच संघाने जिंकले असतील तर ते व्हाईट वॉश असं त्याला म्हटलं जातं. आदिलशाही राजवंशाच्या डॅश डॅश सत्ताधीशाने सोलापूर किल्ला बांधला. तर त्याचं उत्तर येते अली आदिलशाह. आदिलशाही राजवंशाच्या अली आदिलशाह या सत्ताधीशाने सोलापूर किल्ला बांधला. 1740मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण यशस्वी झाले? तर 1740मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून बाळाजी बाजीराव हे यशस्वी झाले. आणि बाळाजी बाजीराव त्यांनाच आपण नानासाहेब पेशवे असे म्हणतो. 1740 ते 1761 या कालावधीमध्ये ते पेशवे होते. आणि ही सर्व माहिती विठ्ठल जोशी सरांच्या स्पर्धा परीक्षा इतिहास या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, लॅक्टोबॅसिलस डॅश डॅश महत्त्वाची भूमिका बजावतो. तर लॅक्टोबॅसिलस हे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. लॅक्टोबॅसिलस दुधाचे दह्यामध्ये रूपांतर करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. भारताच्या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर भारताच्या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिन्हा हे आहेत. भारताच्या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिन्हा हे आहेत. मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने अलीकडे खालीलपैकी कोणाला सन्मानित केले? तर मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने अलीकडे कुंभमेळा यांना सन्मानित केले. कुंभमेळ्याला सन्मानित केलं आहे. महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या 2 ठिकाणी होतो. सध्या उत्तर प्रदेशामधील अलाहाबाद या ठिकाणी कुंभमेळा सुरू आहे. आणि कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी होत असतो, हे पण लक्षात ठेवा. तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित सर्व आलेले प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.